नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती अ इच्छुक उमेदवार काळू लवजी काळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार सीमा हिरे व मान्यवरांच्या हस्ते पत्रक वाटप करून करण्यात आला। सामाजिक कार्य, विकासाची दृष्टी आणि लोकाभिमुख कामांच्या निर्धाराने प्रचाराला सुरुवात झाली। दरम्यान या प्रसंगी सुनील देसाई, नारायण जाधव, रामहरी संभेराव, शहाणे आप्पा, संजय राऊत, भगवान काकड, निलेश जोशी, गौरव बोडके, बाळा निगळ, संदीप काळे, राजेश दराडे, सोनाली बंधुरे, बाळा गवळी, जानवी तांबे, माधुरी बोलकर तसेच सातपूर ग्रामस्थ मधु काश्मीरे, मधुकर बंधुरे, मुरली आप्पा पाटील, सुदाम मामा खोडे, संपत नाना बंधुरे, दिलीप बंधुरे, तिडके दादा, बंदावणे दादा, संदीप बंधुरे, मच्छिंद्र बंधुरे, उत्तम बंधुरे, संजीव मोले, अनिल टेलर, शिवाजी मटाले, नंदू ब्राह्मणकर, राजू कोरडे, बाळा मटाले, संजू मटाले, अण्णा गोवर्धने, समाधान चौधरी, प्रकाश तमखाने, सुनील जाधव, सतीश दातीर, शशी दातीर आद्य मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाची शान ठरली। या कार्यक्रमात प्रभागातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि पारदर्शक प्रशासन या विषयावर चर्चा करण्यात आली। काळू लवजी काळे यांनी सांगितले, मी विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवतो। जातपात, द्वेष नको, तर काम आणि सेवा महत्वाची। प्रभागातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा हीच माझी प्राथमिकता। लोकसहभागातून निवडून लढवण्याचा निर्धार करत काळू लवजी काळे यांच्या अभियानाला आज औपचारिक सुरुवात करण्यात आली। खरं तर प्रथमतः मी मतदार बंधू भगिनींचे आणि नागरिकांना नमस्कार करतो, त्यांचं अभिनंदन करतो, आभारही मानतो। काल सीमाताई हिरे यांच्या हस्ते प्रचार पत्रकाचं उद्घाटन झालं। त्या प्रचार पत्रकाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आपले मंडल अध्यक्ष नारायण बापू जाधव होते, ज्येष्ठ नेते संभेरावजी होते, गौरवजी बोडके होते, त्याच्यानंतर संजय राऊत होते, असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्या काल कार्यक्रम झाल्यानंतर आज आम्ही पत्रकाचं म्हणजे प्रसिद्ध पत्रक वाटपाचा कार्यक्रम आज महादेवाडी येथून नंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यांच्यापासून सुरुवात केली, त्यांना अभिवादन करून पत्रक वाटण्यास सुरुवात केली। त्यानंतर मग महादेवाडी भाग असेल, मार्केट असेल, सातपूर गाव असेल, स्वारबाबा नगर असेल, येथे आज पत्रक वाटपाचा कार्यक्रम झाला। हां, पक्षाने जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे, पक्षाने त्या जबाबदारीचं मी पूर्णपणे पालन करेल आणि निश्चितच पक्षाला न्याय देण्याचं काम करेल। तरी वरिष्ठ नेत्यांनी, बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांनी माझा विचार करावा अशी मी त्यांना विनंती करतो। नेमकं कुठल्या समस्या घेऊन आपण या रिंगणात उतरलेली, काय सांगता तुम्ही? या महिला सबलीकरणाचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, या प्रभागातील ज्या समस्या असतील त्या समस्यांचं निराकरण करण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेल। कारण लोकप्रतिनिधी हा जनतेचा आणि प्रशासनाचा दुवा असतो, तो दुवा म्हणजेच लोकप्रतिनिधी असतो आणि त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।